रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं असं अपडेट आपण पुढच्या 4 ते 5 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांना आपण मागच्या काही दिवसापासून म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर पासून जो शेतकरी बांधवांना एक हळदीच्या बाजारभावाचा अंदाज दिला होता की शेतकरी बांधवांना हळद 20,000 रुपये विकणार। अखेर शेवटी तो अंदाज खरा ठरला, पण बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी अद्यापही हळदी विकल्या नाहीत। कारण की बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी हे राहिलेले सगळे सदन शेतकरी आहेत। या सदन शेतकऱ्यांना वाटत आहे की हळद आपली 20 विकली म्हणजे आपले सर्व लाट 20 विकाव, या आशेनं बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी अद्यापही हळद विकली नाही। आता हळदीचे बाजारभाव घसरलेले आहेत। आता भविष्यात हळद बाजारभाव कधी वाढणार त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, या साईडला किंवा या साईडला दिसतल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल। तर शेतकरी बांधवांनो, आपण मागच्या काही दिवसापासून मागच्या 3 महिन्यापासून जी तेजी टिकून होती, त्या 3 महिन्याच्या तेजीमध्ये आपण शेतकरी बांधवांना बरेच सारे अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांनी या तेजीमध्ये हळदी विकल्यासुद्धा आणि आम्हाला शेतकरी बांधवांनी स्वतः प्रत्यक्षात भेटूनसुद्धा सांगितलं, दादा तुमच्या चॅनलमुळं आमचा बराच सारा फायदासुद्धा झाला। पण अद्यापही मोठ्या प्रमाणात सदन शेतकरी राहिलेले आहेत, त्यांनी अद्यापही हळदी विकल्या नाहीत। त्यांना एक आशा होती की 20,000 रुपये हळद विकली म्हणजे आपले सर्व लाटं 20,000 रुपये विकणार। त्यांचं एक गोष्ट खरी होती, पण 20 विकली म्हणजे काय सगळे लाटं 20 विकणार नाहीत, हे लक्षात घेणं गरजेचं होतं। मी मागच्या काही दिवसापासून जे आपण 3 महिन्यापासून जे व्हिडिओ टाकत आहे चॅनलवर आपल्या, त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना सांगलं, हळद 20 विकली का, 22 विकली का, 25 विकली का, 24 विकली का, 30 विकली का, 35 विकली। तर 30 विकली, 35 विकली, 20 विकली तरी आपले सर्व लाटं त्या भावात विकणार नाहीत, हा शेतकरी बांधवांना आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये अंदाज सांगण्याचा प्रयत्न केलेला होता। पण आता अद्यापही बरेच सारे शेतकरी बांधव हळद विकायची राहिलेत। आता त्या शेतकरी बांधवांना एक नम्र सूचना, आता आपण जो अंदाज दिला होता नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, आपण सांगितलं होतं जानेवारीच्या शेवटीपर्यंत तेजी टिकून राहील आणि तोपर्यंत तेजी टिकून राहिली। आता फेब्रुवारी जसा महिना लागला तशी तेजी हळदीच्या बाजारभाव मोठ्या प्रमाणात 2 ते 3,000 रुपयानं घसरलेले दिसून येत आहेत। वायदे बाजारसुद्धा 15, 15.5 येऊन पोहोचलेले आहेत। शेतकरी बांधवांना 19,000 वायदे बाजार होते, ते आता 15, 15.5 येऊन पोहोचले। 3,000 रुपये ते 3,500 रुपयाचा 3 ते 4,000 रुपयाचं नुकसान वायदे बाजारामध्ये सुद्धा दिसून येतं। हळदीच्या बाजारामध्ये 3 ते 4,000 रुपयाचं घट दिसून येत आहे। तर शेतकरी बाजारभाव घसरलेले आहेत। तर शेतकरी बांधवांना आता तुमच्या ज्या हळदी विकायच्या राहिल्यात, आता हे काय सर्व सदन शेतकरी आहेत, यानं 20,000चे भाव पाहिलेले शेतकरी बांधव हळदी विकायचे राहिले। तर त्या शेतकरी बांधवांना एक आपण मागच्या 3 महिन्यापासून सांगलं, जसा आपल्याला योग्य भाव लागेल 16, 17, 17, 18 जसा आपल्याला योग्य भाव लागेल तसा आपण 2 ते 3 टप्प्यामध्ये हळदी विकून टाका, असं 3 महिन्यापासून ही सारखी तेजी टिकून होती, ती तेजी घसरलेली आहे। तर शेतकरी बांधवांनो, आता भविष्यात हळद वाढेल, पण हळद वाढायला वेळ लागू शकतो। कारण की आता सध्या जर बाजारभाव घसरले त्याचं कारण म्हणजे निजामाबाद असेल, सांगली असेल, इतर मार्केटमध्ये हळद मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणाचं उत्पादन दिसून येत आहे। हळदी काढणी सुरू झालेली आहे आणि चांगल्या स्वरूपाच्या चांगल्या क्वालिटीचे माल निजामाबाद असेल, सांगली असेल, या मार्केटमध्ये शेतकरी बांधवांनो दिसून येत आहेत। त्यामुळे थोडेफार प्रमाणामध्ये बाजारभाव घसरले आहेत। आपल्यात जर अद्यापही हळद ठेवण्याची क्षमता असेल तर आपण अद्यापही हळद ठेवू शकता, पण आता बाजारभाव वाढायला थोडेफार वेळ लागू शकतो। कारण की चांगल्या स्वरूपाचे चांगल्या क्वालिटीचे माल इतर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला दिसून येत आहेत। तर त्यामुळं थोडेफार बाजारभाव घसरलेले आहेत। सध्या जर बाजारभाव जर बघितले तर शेतकरी बांधवांना आपण वसमत मार्केटमध्ये काल चांगल्या स्वरूपाच्या हळदीला बाजारभाव हा 15, 15.5 रुपयापर्यंत मिळाला। 13, 13.5 ते 14, 14.5, 15.5 पर्यंत चांगल्या स्वरूपाचे बाजारभाव काल चांगल्या स्वरूपाच्या हळदीला काल बाजारभाव मिळाला। आता 25 सुद्धा काल एक लॉट विकला आणि 1 लॉट 28,000 सुद्धा काल वसमत मार्केटमध्ये विकला। आता 28 विकला, 25 विकला, मग बाकीची लाट 20,000 रुपये का विकली नाहीत, हा सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। आता 28 विकली, 25 विकली, तर शेतकरी बांधवांनो या लाटाकडे लक्ष देणं गरजेचं नाही, सरासरी बाजारभाव काय आहेत हे महत्त्वाचं आहे। त्यामुळं शेतकरी बांधवांनो, अद्यापही जर आपल्याला चांगल्या स्वरूपाचा जर बाजारभाव मिळाला
तर आपण आपली हळदी अद्यापही विकू शकता आणि जर ठेवण्याची जर क्षमता असेल, पैशाचं काम नसेल तर आपण ठेवू शकता. जसे आता येणाऱ्या काळामध्ये उत्पादन कसं होईल आपल्या मराठवाड्याचं त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हळदीच्या बाजारभावाचं एक गणित अवलंबून असणार आहे. तर आता निजामाबाद चांगली असेल, इकडं माल चांगले निघाल्यामुळे बाजारभाव घसरलेले आहेत. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं हळदीच्या बाजारभावाच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं असं अपडेट. हळद बाजारभाव का घसरले त्याविषयी एक सविस्तर असं अपडेट आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व शेती माती संस्कृतीसाठी आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. चला तर शेतकरी बांधवांनो, तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.